Zee24 तास एक पाऊल पुढे। रोखोक मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय संघर्षाचा विजय ऐक्याची साथ, अर्थात बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळाली आहे आणि 1998 पासून या जागेसाठी लढा देणारे विजय कांबळे आपल्या सोबत आहेत। विजयजी, सांगाल काय आपली प्रतिक्रिया आहे? आता जागा तर अखेर मिळाली आहे। नाही, जागा मिळाली अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि त्यासाठी जे प्रयत्न करावे लागले सुरुवातीपासून गेल्या 10 ते 12 वर्षापासून आम्ही जो लढा देत होतो त्याच्या फलश्रुती आम्हाला मिळालेली आहे। आणि हे कुठल्या नेत्याचा आणि किंवा एका व्यक्तिगत असा काही प्रयत्न नसून संपूर्ण आंबेडकरी जनतेचा हा प्रचंड विजय आहे असं मी मानतो। आणि दुःखाची गोष्ट एवढीच वाटते की ज्या वेळेला संघर्षाला सुरुवात झाली त्यावेळेला आता सगळे तुमच्या आजूबाजूला बसलेले आमच्या समाजातले प्रस्थापित पुढारी आमची टिंगल करतोय, गंमत करत होते, किंबहुना कधी आमच्या बरोबर येण्याचा त्यांनी कधी प्रयत्नही केलेला नाहीये। मात्र आता स्मारक कसं असावं, आंबेडकरांचे विचार काय होते, आंबेडकर काय होते हे आता बोलू लागले ते। आणि किती दिवस आम्ही आंबेडकरांच्या नावावर जगणार आहोत। बाबासाहेबांनी आम्हाला जे सांगितलं होतं, अरे शासन कधी जमात बना, आम्ही आपसात भांडून काय शासन कधी जमात बनणार आहोत का? आज तुमच्या समोर जे बसले आहेत आमचे प्रकाश आंबेडकर आहेत, आमचे रामदास आठवले आहेत, या लोकांनी कधी विचार केलाय का? स्वतःच्या भोवती फक्त ते आपलं केंद्रित लक्ष करण्याचा प्रयत्न करतायत, त्याने बाहेर पडावं। समाजाची आज काय स्थिती आहे, समाजाला काय किंमत आपल्याला मिळते, पारंपरिक पद्धतीने आम्ही कुणाला तरी सत्तेत बसवतोय आणि आम्ही मात्र झोळी घेऊन दुसऱ्याच्या दारात फिरतोय। हे कधीतरी चित्र आपल्याला बदलायचं असेल तर लोकांनी गांभीर्याने विचार करायला हवा। मी ज्या वेळेला आंदोलन छेडलं त्याच्याबरोबर 3,500-4 हजार खेड्यांना भेटी दिल्या। मी माझी जनजागृती करायचा प्रयत्न एका बाजूला करतोय आणि आता स्मारकाला बाळसं धरल्यानंतर पंतप्रधानांनी कबूल केलं, सगळ्यांनी कबूल केलं, शरद पवारांनी मेहनत घेतली, सगळं झाल्यानंतर आता मात्र सगळेच उठून ते क्रेडिट घ्यायला बघतायत। हे दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे। बाबासाहेबांचं स्मारक विजयजी, आपल्याला म्हणायचं आत्ताचे प्रस्थापित नेते क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतायत? नाही, आता क्रेडिट म्हणजे काय, त्यांनी ज्या वेळेला मी आंदोलन उतरलो त्यावेळेला रामदास आठवले सोडून मला माझ्या व्यासपीठावरती पाठिंबा द्यायला कोणीच आले नाहीत आणि आता मात्र वेगवेगळ्या पद्धतीने भाषा करतायत, जे चुकीचा प्रकार आहे तो। आणि हे सवय सोडून द्या, ही सवय निदान आता तरी सोडूया, आपण आत्मपरीक्षण करूया की बाबा। विजयजी, आपण रामदास आठवलेंकरांचं उत्तर घेऊया। रामदासजी, आपण पाहताय विजयजी गंभीर आरोप करतायत तुमच्यावरती, काय सांगाल? नाही, विजय कांबळे आमचे चांगले मित्र आहेत। ते जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी ही गोष्ट खरी आहे की गेली 10-12 वर्षे ते सातत्यानं या प्रश्नाकडे ते लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होते आणि इंदू मिलची जी जागा आहे ती जागा बाबासाहेबांच्या स्मारकाला मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी उपोषण केलेलं आहे, त्यांनी आंदोलनही केलेलं आहे। त्यावेळेला आम्ही पाठिंबा दिला होता, आम्ही त्यावेळेला काय तेवढी ताकदीने उतरलो नव्हती, ही गोष्ट खरी आहे। आणि त्यांचं जे म्हणणं आहे की बाबा सगळे म्हणजे रिपब्लिकन पक्ष किंवा आंबेडकर जनता एकत्रित आली पाहिजे, तर त्यासाठी विजय कांबळे यांनी प्रयत्न करावा आणि एकतर अशा पद्धतीनं शासनकर्ते जमात बनली पाहिजे अशी बाबासाहेबांची इच्छा होती आणि आमच्या सगळ्यांची इच्छा तीच आहे। परंतु त्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे आणि विजय कांबळेंचं मी आभार मानतो की त्यांनी या लढ्याला सुरुवात केलेली होती आणि त्याला आता यश आलेलं आहे। ते काय मला किंवा आम्हाला कुणाला क्रेडिट अजिबात नको आहे, ते आंबेडकरी जनतेचं क्रेडिट आहे। आमच्या सर्व जरी आम्ही वेगवेगळे नेते असलो तरी इंदू मिलच्या प्रश्नावरती आम्ही सगळे एकत्रित होतो, म्हणजे सगळा समाज, देशभरातला करोडो समाज एकत्रित होता, म्हणून त्याला यश मिळालेलं आहे। त्यामुळे आम्हाला कुणाला क्रेडिट नको आहे। नक्कीच। प्रकाशजी, आपलं काय मत आहे? पहिल्यांदा तुम्ही जे समीक्षक आणलेले आहेत त्यांना माझ्या अंदाजानं दर्जा असला पाहिजे असं माझं पहिल्यांदा मत आहे। आता दोघांचंही वक्तव्य मी ऐकलेलं आहे, कांबळेंचंही ऐकलेलं आहे आणि युवराज मोहितेचं ऐकलेलं आहे, बंधुराज लोढे। माझ्या अंदाज त्यांना पहिल्यांदा दोघांनाही त्याच्यामधलं असं जाण असली पाहिजे की नुसतं रस्त्यावर भांडलं म्हणजे आम्ही मागणी मागितली अशी नाही आहे। हे क्रेडिट जे आहे ते असणारं क्रेडिट मी मागे म्हणालो होतो, आजही म्हणतोय की हे असणारं न लढा देता मिळवलेली ही जागा आहे आणि ती क्रेडिट असणारी अटल बिहारी वाजपेयीला जाते। त्याच्या पक्षाने त्याला असणारं मंजूर केलं नाही। जी काही चर्चा त्यावेळी झाली होती ती चर्चा एक फार वेगळी आहे, ती कधीतरी मी असं मोकळ्या मनाने मांडणार आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये। परंतु हा जो सगळा खेळ खंडोबा चाललेला आहे की जमीन मिळाली आणि म्हणून आता ऐक्य झालं पाहिजे आणि त्याच्यानंतरचा असणारं सगळं श्रेय घेण्याचा असणारा भाग चाललेला आहे, हा माझ्या अंदाजानं जो निर्णय झालेला आहे तो निर्णय मला वाटतं कोणाच्या लढ्यामुळे झाला असं नाही आहे,
तर शासनाला एक वाटलं की बाबासाहेबांच्या नावाने असणारं इन्स्टिट्यूशन व्हावं, मुंबईमध्ये व्हावं. त्याचा हेतू त्यावेळेस जो होता तो वेगळा होता. मी जसं म्हणाल की नंतर त्याच्यामधला असणारा मांडणार आहे. अनेक पॉलिटिकल लीडर्स आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे, याच्याबद्दल दुमत नाही. परंतु अमुक झालं तमुक झालं, याचं नाव घ्या त्याचं नाव घ्या, त्याला हे करा त्याला हे करा, हे मला वाटतं आता थोतांडपणा आहे ना तो सगळा थांबवावा. त्याच्यामध्ये स्वतः असणारं कोणाच्या तरी मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी बसायचं, त्यांच्या इशाऱ्यावरती चालायचं. आणि ज्यांनी असणारं इंडिपेंडेंटली चळवळी उभ्या केलेल्या आहेत आणि इथला असणारा इतिहास घडवलेला आहे त्याच्यावरती असणारी जी थोकण्याची सवय चाललेली आहे ती मला वाटतं असं कुठेतरी थांबली पाहिजे. काय का त्याच्याशिवाय इथला बदल होणार नाही. आणि जी काही शासन करती जमात असं जो काही शब्द तो काही इथला फक्त दलितांसाठी नव्हता, तो सर्वांसाठीच आहे. की इथला असणारा जोपर्यंत तुम्ही शासन करताय होत नाही तोपर्यंत या देशाचं स्वातंत्र्य तुम्ही काही राखत नाही. बरोबर. त्याच्यामुळे याच्यामध्ये असणारा कोणाला तरी फार बाबासाहेब कळलेत आणि मला कळले नाहीत आणि आता असणारे या निमित्ताने असणारं चढाओढ चालली आहे असं जे सांगण्याचं एवढं मोहितेंचं असणारं जे कामकाज आहे त्याच्यामध्ये त्यांनी तो थांबवा. मी तुम्हाला असणारं चर्चा त्या निमित्ताने ज्यावेळेस तिथे असणारं प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये जी झाली ती मी असणारं मांडली होती की काय चर्चा झाली होती आणि काय त्याचं स्वरूप होतं. बरोबर. त्याच्यामुळे असणारं मला वाटतं जीभ दिलेली आहे, तोंड दिलेलं आहे, शब्द येतात म्हणून असणारं बोलत जावं हे मला वाटतं असणारं कुठेतरी थांबलं पाहिजे. नक्कीच प्रकाशजी. थोडक्यात सगळ्या आंबेडकरी जनतेचा विजय असं आपलं म्हणणं आहे. कुणीही याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नये हेच सध्या हितावह ठरेल. असणारं ज्यावेळेस माझं म्हणणं आहे की विलासराव देशमुख ज्यावेळेस 2 एकर घ्या 3 एकर घ्या जेव्हा म्हणत होते तेव्हा आज जे सगळे बोलणारे आहेत त्यावेळेस विलासराव देशमुखांच्या बाजूने होते. आणि त्यावेळेस बौद्ध महासभा आणि आम्ही असणारं टार्गेट होतो की मिळत असणारी जागा मिळत नाहीये. पण त्या फाईलवरती काय लिहिलं होतं हे माझ्याशिवाय दुसरं कोणाला माहीत नव्हतं. एका मीटिंगमध्ये मी असं म्हणालो होतो की तुम्ही 2 एकर तरी कशाला देताय, ती सुद्धा तुम्ही घेऊन टाका. पण त्या फाईलवरचं असणारं नोटिंग तुम्ही कसं मिटवणार आहात हे पहिल्यांदा मला असणारं सांगा. कारण का प्राईम मिनिस्टरचे नोटिंग हे फक्त प्राईम मिनिस्टरच तिथे मिटवू शकतो. मनमोहन सिंग आणि काँग्रेसमधले अनेक नेते ही जमीन त्याच्यासाठी मिळाली पाहिजे, दिली पाहिजे, वापरली पाहिजे ह्या मताचे आहेत. आणि म्हणून आज जर खऱ्या अर्थाने याचं क्रेडिट जर असेल तर मागचे प्राईम मिनिस्टर, सध्याचे प्राईम मिनिस्टर, त्याच्यानंतर इथला असणारं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. खरंय प्रकाशजी, तुम्ही म्हणताय ते अत्यंत योग्य गोष्ट आहे. तुम्हाला हे कधीतरी सांगायचंय, आपण म्हणालात तसं कधीतरी आपण हे निवांतपणे सांगालही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त एक तुम्हाला लक्षात आणून देतो, बंधुराज लोणे आपल्यासोबत आहेत, दलित चळवळीचे अभ्यासक आणि पत्रकार. युवराज मोहिते नाही आहेत. मी आनंदराज आंबेडकरांकडे जातो. आनंदराजजी, विजय कांबळेंचे आरोप तुम्ही ऐकलेत, आपलं काय म्हणणं? मग कोणी कधीच चळवळ चालू केली याच्यापेक्षा या चळवळीला यश कधी आलं हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की विजय कांबळे हे स्वतः कोर्टात गेले. त्यांनी 2008 साली इंदू मिलसाठी केस फाईल केली, नंतर ती 2009 साली मागे घेतली, असा सर्व इतिहास आहे. आणि त्यामुळंच त्या 2009 साली या इथे असणाऱ्या सत्तेतल्या लोकांनी इंडस्ट्रियल झोन 3 असलेली ही जमीन तिथे हॉटेलचं रिझर्वेशन टाकलं आणि त्या तिथे 7 स्टार हॉटेल येण्याची जेव्हा आम्हाला कुणकुण लागली तेव्हा रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आम्ही ते आंदोलन केलं. 6 डिसेंबरला तो आम्ही कब्जा घेतला. 24 दिवस तो कब्जा आम्ही ठेवला. हायकोर्टात NTC गेलं, त्यांनी अत्यंत मोठे वकील तिथे आमच्या विरुद्ध लावले. हायकोर्टाचे स्ट्रिक्चर्स आले आमच्या विरुद्ध की पोलीस डिपार्टमेंट जर कमी पडत असेल तर मिलिटरी लावा, अशा पद्धतीच्या ऑर्डर्स हायकोर्टाने महाराष्ट्र गव्हर्नमेंटला दिल्या. परंतु आमची जी मानसिकता होती, काही झालं तरी बाबासाहेब आंबेडकरांसाठी संपूर्ण इंदू मिलची जागा मिळालीच पाहिजे, ही जी मानसिकता होती, त्यामुळं शेवटी सरकारला कुठेतरी आता आणि एकंदरीत आंबेडकरी समाजाची तोपर्यंत झालेली मानसिकता की काही झालं तरी आपण याच्यासाठी रस्त्यावर येऊन लढू, ही झालेली मानसिकता पाहून शेवटी सरकारने कुठंतरी नमतं घेण्याचं ठरवलं. आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आपल्याला माहीत असेल की 28 डिसेंबरला शेवटी खरं म्हणजे आम्ही 28 डिसेंबरला कमिशनरांकडे, कारण त्यावेळच्या काळी 28 डिसेंबरला आम्हाला सांगण्यात आलं कमिशनर तुम्हाला, कारण हायकोर्टात स्ट्रिक्चर आहेत, आम्ही काही देऊ शकत नाही लोकल पोलीस स्टेशन आमच्या 29च्या मोर्चाला, तर तुम्हाला कमिशनरांकडे जाऊन त्याच्याबद्दल चर्चा करावी लागली. आम्ही कमिशनरांकडे गेलो. त्या कमिशनर सांगितलं तुम्हाला वरच्यावरती बोलावलं, तुम्ही आमच्याबरोबर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.